हेलो गाइज एंड वेलकम टू आवर चैनल। आज है नया दिन तो सोचा कि कुछ नया किया जाए। सो गाइज काहीच दिवसा पहिले संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस झालाय एंड उस दिन वर्किंग डे होने की वजह से वी कुड नॉट गो टू अ टेम्पल। तर आम्ही आज डिसाइड केलेलं आहे की आम्ही आज मंदिरात जाऊया। माझे पॅरेंट्स गजानन महाराजांना खूप मानतात, आम्ही पण मानतो, त्याच्यामुळे आज ते नेमके शेगाव मध्ये आहे आणि आम्ही पुण्यापासून शेगाव जाणं इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस। सो आम्ही डिसाइड केलंय की आम्ही प्रति शेगावला जाऊ विच इज नियर आळंदी। सो आम्ही सकाळी 7 वाजता निघण्याचा प्लॅन होता बट इट्स 9:46 नाव। थोडंसं लेट झालंय बिकॉज वी हॅड अवर फॅमिली जॉईनिंग इन ऑल एज वेल। सो आम्ही 6 जण आता प्रति शेगावकडे निघतोय आणि तिकडे गेल्यावर आम्ही तिथलं तुम्हाला सगळं टायमिंग्स आणि तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे ते कॅप्चर करण्याचं ट्राय करू अँड कीप वॉचिंग द व्हिडिओ टू सी इट। तर फ्रेंड्स आम्ही थोडा ब्रेकफास्ट करायला थांबलेलो होतो। वी लिव्ह नियर वाकड एरिया, सो द प्रिफर्ड ब्रेकफास्ट पॉइंट विच वी गो फॉर इज साई सागर विच इज राईट देअर इन वाकड स्क्वेअर। आम्ही तिथे साऊथ इंडियन फूड प्रिफर करतो इन द मॉर्निंग्स। तर आपण पोहोचलेलो आहे इथे, गाडी पण पार्क केलेली आहे। लकीली वी हॅव गॉट द पार्किंग स्पॉट इनसाइड द कॅम्पस। इथे संस्थान पण आहे, संस्थानचं याच्यात राहण्याची सोय पण आहे इथे। आहे नाथ मंदिर आहे, पुढे आपण पाहूयात। जसं की शेगावला पण खूप क्लिनिंग होत राहते, सेम तेच संस्थानाचं इथे पण असल्यामुळे, कर्मचारी असल्यामुळे आपण बघू शकता किती स्वच्छ आहे इथे परिसर आणि कंटिन्युअसली क्लिनिंग पण चालू आहे। जसं मी म्हटलं होतं, राहायची सोय भक्त निवास इथे आहे। किती सुंदर मंदिर ते निर्माण केलेलं आहे, बघू शकता। अतिशय सुंदर आणि निवांत दर्शन झालेलं आहे आपलं। अनफॉर्च्युनेटली तिथे शेगावसारखंच आतमध्ये मंदिर परिसरात फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण आतमध्ये कॅप्चर करू नाही शकलो। मंदिर हे 2 मजल्यांमध्ये विभाजित आहे। वरच्या मजल्यावर श्रींची खूप सुंदर एक मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या पाठीशी विठ्ठल रुक्मिणी उभे आहेत। खूप छान सजावट केलेली होती फुलांची आज त्यांनी, तर मन तृप्त झालं दर्शन होऊन। त्यानंतर खालच्या मजल्यावर तिथे जसं आपल्या शेगावला पारायण केंद्र आहे तसंच तिथे पण आहे। त्यांनी श्रींच्या पादुका ठेवलेल्या आहेत। जर तुम्हाला पारायण करायचे असेल किंवा मंत्र वाचन करायचे असेल ते सगळं तिथे सोय केलेली आहे। तर आम्ही तिथे बसलो होतो। त्या
त्यानंतरच म्हणजे पोथी वाचून होतच आरतीची वेळ झाली. तर 11 वाजताची आरती होती. तर ती आरती पण आम्हाला भेटली. भाग्यवान आम्ही होतो आज आणि छान वाटलं. मंदिराचा परिसर खूप प्रसन्न होता. आम्ही ज्या सभामंडपात पारायणासाठी बसलो होतो तिथे ज्ञानेश्वर माऊलींची खूप सुंदर मूर्ती होती. तिथे जगद्गुरू तुकाराम महाराजांची खूप सुंदर मूर्ती होती आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये असा त्यांचा असण्याचा आभास झाला. तुम्ही जेव्हा पोथी वाचताय किंवा तुम्ही जेव्हा पारायण करताय तेव्हा एकदम एक नवीन ऊर्जा, एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी त्या पारायण मंडपात तुम्हाला फील व्हायला लागेल. आणि श्रींचं सांगायचं तर सगळ्यांनाच जे त्यांच्या जवळ त्यांना मानतात, त्यांना पहिलेपासून ज्यांनी त्यांचे ग्रंथ वाचलेले आहेत, त्यांचं बाबांनी वाचलेली आहे किंवा शेगावला ते जे लोक गेलेले आहेत त्यांना त्यांचं पूर्ण चरित्र, त्यांचं पूर्ण लाईफ जे त्यांनी लोकांसाठी अर्पण केलेलं होतं आणि त्यांच्या भक्तांनी जे त्यांच्यासाठी केलेलं होतं ते सगळं खूप सुंदरपणे तिथे एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. आणि आता पण जसे सेवेकरी जसे तुम्ही शेगावमध्ये पाहणार तसेच तुम्हाला तिथे पण दिसणार, जे कंटिन्युअसली त्या मंडपाची आणि पूर्ण मंदिराची काळजी घेतात आहे. ते एक प्रशंसनीय आहे. महाराजांचे असे सुंदर दर्शन झालेलं आहे. म्हणजे आमची शेगावला जायची इच्छा होती पण परंतु जाणं झालं नव्हतं. पण नाव काढलं होतं त्यामुळे आम्ही विचार केला की रविवारी चला येऊया. तर आम्ही प्रति शेगावला गेलेलो. आपल्या आळंदी रोडवर जे आहे ते दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. मन पण प्रसन्न आहे. तर मी तर अवश्य म्हणेन की तुम्ही पण एकदा भेट द्या. तर बोलो श्री संत गजानन महाराज की जय. प्लॅन ॲक्च्युली आधी हा पण होता की आळंदीचं दर्शन घ्यायचं, पण वेळेच्या अभावी ते शक्य नाही झालं. तर मग आम्ही आता विचार केला की घराजवळ आलोच आहे, त्या घराजवळचं जे हनुमान मंदिर आहे तिथे पण चाललं जायचं, तिथे दर्शन घ्यायचं. तो मिलते हैं अगले व्लॉग में, तब तक के टेक केयर, बाय बाय.